the sound that moves heaven. जो नाद स्वर्गाला हलवतो. We'll open our Bibles to Hosea chapter 14 verse 2. होशेचा 14वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन आपण यावेळेला काढूया. Take with you words and return to the Lord. तुझ्या सोबत शब्द घे आणि परमेश्वराकडे परत ये. Say, आमेन. some people go through problems काही लोक समस्येतून जातात and they don't say the words they need to say. आणि जे शब्द बोलायला पाहिजे ते शब्दच बोलत नाहीत. And that's why the problem continues with them. आणि म्हणून समस्या त्यांच्या सोबत चालतच राहते. The moment you speak heavenly words, ज्या क्षणाला तुम्ही स्वर्गीय शब्द बोलता then heaven moves. मग स्वर्ग हलतं. Amen. आमेन. And that is the time त्यावेळेला even hell looks up नरकही वर पाहतं. because God's word has power. कारण देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे. Amen. Amen. And that's why God didn't say म्हणून देव असं नाही म्हणाला in Hosea 14:2, होशे 14:2 मध्ये take with you tears. की तुझ्या सोबत अश्रू घेऊन जा असं नाही म्हणाला. He didn't say take with you emotions. तुझ्या सोबत भावना घेऊन जा असं नाही म्हणाला. He didn't say take with you your opinions. तुझ्या सोबत तुझी मतं घेऊन जा असं नाही म्हणाला. He said म्हणाला take with you words. तुझ्या सोबत शब्द घेऊन जा. The word of God. देवाचं वचन घेऊन जा. हालेलुया. Because कारण heaven has ears only for the word of God. स्वर्गाकडे कान फक्त देवाच्या शब्दासाठीच आहेत. Heaven becomes deaf to your words. तुमच्या शब्दांना स्वर्ग बहिरं होऊन जातं बेटा. God is giving us a clue. देव आपल्याला इथे क्लू देतोय. Because tears can move people, का अश्रू लोकांना हलवतात. but word of God moves God. देवाचा शब्द देवाला हलवतो. You are wasting your tears. तुम्ही तुमचे अश्रू वाया घालताय. In its place, use God's word. त्या जागी देवाचा शब्द वापरा. Heaven will listen. स्वर्ग ऐकेल. God will listen. देव ऐकेल. Amen. आमेन. They are prophetic tools. भविष्यवाणी पर हे हत्यार आहे. Amen. आमेन. That shape your future. जे तुमच्या भविष्याला आकार देतं. That's why you don't say words casually. आणि म्हणून तुम्ही शब्द असे कॅज्युअली आरामाने बोलू नयेत. You deploy them. तुम्ही त्यांना असं फरमान You काढल्यासारखे engage that word for your तो situation. शब्द तुम्ही तुमच्या परिस्थितीसाठी कामाला लावा. So every time you open your mouth, ज्या दरवेळेला तुम्ही तुमचं मुख उघडता you are either laying bricks एक तर तुम्ही विटा मांडताय or you are pulling down the bricks. किंवा विटा खाली पाडताय. That much powerful our words are. तेवढे सामर्थ्यवान आपले शब्द आहेत. एक तर तुम्ही विटा रचताय नाहीतर विटा खाली पाडताय. शब्दांमध्ये एवढी कुवत आहे. You don't need a hammer. तुम्हाला हतोडीची गरजच नाही. Your tongue itself is the tool. तुझी जीभच एक शस्त्र आहे. You don't need a blueprint. तुला ब्लूप्रिंटची गरज नाही. Your vocabulary is the design that God designed to enable things to change in your life. तुझा शब्दकोशच एक रचना आहे. जी रचना देवाने तुझं जीवन बदलायला ठेवलेली आहे. Amen. आमेन. Your words, तुमचे शब्द they are a workforce काम करण्यामागची ताकद आहे. that help you to achieve your target. ज्यातनं तुम्हाला मदत मिळते तुमचं जे काही लक्ष आहे, धोरण आहे, हेतू आहे ते पूर्ण करायला. Amen. आमेन. What you built yesterday आणि काल जे तुम्ही बांधलं by your words, तुमच्या शब्दांनी, you are sleeping in that house today. आज त्या घरात तुम्ही झोपताय. ज्या शब्दांवर तुम्ही तुमचं घर ते शब्द बोलून काल बांधलंय त्या घरात तुम्ही आज झोपताय. ते शब्दांवर बांधलेलं घर आहे बेटा. Amen. Miracles always move when mouths open with the word of God. देवाच्या शब्दाने जेव्हा मुख उघडतात तेव्हा चमत्कार चालायला लागतात. And hell becomes nervous आणि नरक उदास होतं. when a believer even clears his throat for the word of God. जेव्हा बिलीवर माणूस देवाचा शब्द बोलायला असा घसा साफ करतो ना, नरक उदास होतं. हेल गोज इनटू डिप्रेशन. नरक नैराश्यात जातं की आ गए वचन बोलने वाले आ गए. Yes. आज भी यीशु जिंदा है, सुनाने वाले आ गए. Praise God. हे असं आहे. Because the devil knows कारण सैतानाला ठाऊक आहे whenever this fellow opens his mouth, जेव्हा केव्हा हा माणूस त्याचं मुख उघडतो it is lined with the scriptures. ते शास्त्रवचनाला धरूनच उघडतो. से- तो असं तसं काही बोलतच नाही. तो निगेटिव्ह बोलतच नाही. Heaven is rejoicing स्वर्ग आनंद करतो बेटा when you speak the word of जेव्हा God. तुम्ही देवाचं वचन बोलता. You are the designer of your own house. तुझ्या स्वतःच्या घराचा डिझायनर तू आहे. You are the builder of your own house. तुझ्या स्वतःच्या घराचा बांधणारा तू. If you don't like the house, change your words. तुला घर आवडत नाही तुझं
तुझे शब्द बदल. If you don't like your life, change your words. तुझं स्वतःचं जीवन तुला आवडत नाही, तुझे शब्द बदल. If you don't like where you are today, change your words. आज तू जिथे आहे ते जर तुला आवडत नसेल तर तुझे शब्द बदल, लोकांचे नाही. If you change your words today, tomorrow will be bright. आज तू तुझे शब्द बदलले तर उद्याचा दिवस तुझा उज्ज्वल होईल. If you will come out of that leaky house आणि त्या गळणाऱ्या घरातनं तू बाहेर येशील and you will have a proper house आणि तुझं घर ठीकठाक होईल in the name of Jesus. येशूच्या नावात. So now let's talk about the woman. तर मग त्या स्त्रीविषयी बोलूया. This lady refused to let death even borrow her mouth. पण या बाईनं मुलाच्या मृत्यूला सुद्धा आपलं तोंड उधार नाही दिलं की भले समोर मृत्यू आहे, मी जीवनच घोषित करणार आहे. मी चालले देवाच्या शब्दाकडे, I will कुठून know मिळतो? सेवकाकडे. in the midst of death also I will guard my mouth. मृत्यूत सुद्धा माझ्या मुखाचं रक्षण मी करीन. She didn't even behave like a woman who is planning for the funeral. आणि ती अशा बाईसारखी पण वागली नाही की जी बाई आपल्या मुलाच्या मैतीची तयारी करते. But she was behaving like a woman who was scheduling a miracle. अशी वागली की मी चमत्काराची तयारी करतेय, मैतीची नाही. She was protecting a resurrection for her son. तर तिनं मुलासाठी पुनरुत्थान सुरक्षित केलं Amen. की हे पुनरुत्थान त्याला मिळावं. The world sees what it sees. जगाला ते दिसतंय, ते बघतं. Faith sees what the word of God says. विश्वास देवाचा शब्द जे सांगत आहे ते बघतो. Every time you make a wrong statement, ज्या दरवेळेला तुम्ही चुकीचं वाक्य बोलता, you are delaying what God really wants to do in your life. देवाला खरोखर तुझ्या आयुष्यात जे करायचंय त्याला तूच उशीर लावतोयस. But if you say the right thing, पण जर तू योग्य शब्द बोललास, even with a broken heart, तुटलेल्या हृदयाने सुद्धा जर योग्य शब्द बोललास, even with tears in your eyes, डोळ्यांमध्ये अश्रू घेऊन सुद्धा जर योग्य शब्द बोललास ना, still heaven will move on your behalf. स्वर्ग तुझ्या बाजूने कार्य करेल. Weep, but say the word of God. Cry, say the word of God. भले रड पण देवाचा शब्द बोल. Groan, but say the word of God. उसाचे सोड खण पण देवाचा शब्द बोल. Say it is well. असं म्हण, सगळं ठीक आहे. It is well. सगळं ठीक आहे. And so when life asks you a question तर आयुष्य तुझं जेव्हा तुला प्रश्न विचारतं that deserves fear, की ज्यातनं भीती आलीच पाहिजे, answer it with faith विश्वासाने उत्तर दे. and declare it is well. घोषित कर, सगळं ठीक है. कुछ भी हुआ कुछ नहीं होता. मेक श्योर जीसस तेरे साथ है. Faith should विश्वास be bolder than fact. विश्वास वास्तविकतेपेक्षा धाडसी पाहिजे आणि विश्वासाने म्हटलं पाहिजे, चलेगी मेरी तेरी नाही. The boy is dead, मुलगा मेलाच होता, but she overruled them. तिनं त्यावर राज्य केलं. I'm telling you, your Lazarus is about to rise. मी म्हणतो ना, तुझा लाजरस जिवंत होणारच Are आहे. you ready with your mouth? तुझ्या तोंडाची तयारी आहे का सांग? तुझा मेलेला लाजरस परत जिवंत होईल. Are you ready with your mouth? तुझ्या तोंडाची तयारी आहे का सांग? And so when the prophet comes, मग संदेशा जेव्हा येतो, power moves. सामर्थ्य कार्य करतं. The child sneezes 7 times. आणि 7 वेळेला तिचं लेकरू शिंकतं. Why 7 times? का 7 वेळेला शिंकतं? Because God said, कारण देव म्हणतो, I'm going to finish what your mouth has protected up till now. तुझ्या तोंडाने आतापर्यंत जे सुरक्षित ठेवलंय ना, ते मी आता पूर्ण करणार आहे. That boy rose from the dead. आणि तो मेलेला मुलगा परत जिवंत झाला. Life and death जीवन आणि मरण are not only in God's mouth, फक्त देवाच्या मुखात नाहीत बेटा, it is in your mouth. तुझ्याही तोंडात आहेत. Proverbs 18:21. नीतिसूत्र 18:21. Death and life are in the power of your tongue. मरण आणि जीवन तुझ्या मुखात आहे. If you're saying, I'm done, I'm tired, जर तू म्हणायला लागला, आय एम डन नाउ, इनफ इज इनफ, बास आता, आम्ही दमलोय आता, this will never change to positive. हे सकारात्मक परिस्थितीत मग कधीही बदलणार नाही. God says, come to me. देव म्हणतोय, माझ्याकडे ये. Come exchange your words. ये, तुझे ते घाणेरडे शब्द, नकारात्मक शब्द मला दे, माझे घे. You are going, take this. Before going, take these words. जाण्या अगोदर माझे शब्द घेऊन जा. Take these Bible words. हे बायबलचे शब्द घेऊन जा. And then go मग जा and raise your Lazarus. आणि तुझा लाजर तू जिवंत कर. Leave that old confession at the altar and take this fresh confession from me. ती जुनी कबुली वेदीवर ठेव आणि माझ्याकडनं नवीन कबुली घेऊन जा. हालेलुया. आमेन, आमेन, आमेन. Because you are a new creation. कारण तू नवीन निर्मिती आहे. All things have passed away. जुन्या गोष्टी होऊन गेल्या. Behold, all things have become new. पहा, सर्व काही नवीन झालंय. आमेन. You हालेलुया. have to protect your miracle with your mouth. तुझ्या तोंडाने तुझा चमत्कार सुरक्षित ठेव. I am my own prophetess. God didn't move because we have not changed our talk. आपण आपलं बोलणंच बदलत नाही,
म्हणून देव कार्य करत नाही. She understood the heart of Hosea 14:2. तिला होशे 14:2 चं हृदय कळलं Long before Hosea even put that into the scripture. आणि होशेनं शास्त्रवचनात हे टाकणे अगोदर त्या बाईला कळलं की होशे 14:2 काय म्हणताय. Take with you words, तुझ्या सोबत वचने घेऊन जा. not panic words, गोंधळलेले शब्द नाही, but God's words. देवाची वचने घेऊन फिरा. Your emotional words also will not give you a miracle. तुझे भावनेने भरलेले शब्द पण तुला चमत्कार देणार नाही. Only faith words will give you a miracle. फक्त विश्वासाचे शब्द तुला चमत्कार देतील. आमेन. हालेलुया. Stand over death and proclaim. मृत्यूवर उभा राहा आणि बोल. वचन बोल. Amen. आमेन. God will become deaf with your words. देव तुझ्या शब्दांकडे बहिरा होईल. But with God's word, his ears will open. देव तुझ्या शब्दांना बहिरा होईल. पण जर देवाच्या वचनाने तू तोंड उघडलं ना तर देव त्याचा कान तुला So देईल. choose your words like you choose your seeds. तर तुझे शब्द तू बीज निवडतो तसे निवड. Because whatever you keep on planting with your mouth, कारण तुझ्या मुखाने जे काही तू पेरशील you will keep on harvesting in your life. तोच हंगाम तुझ्या आयुष्यात तू कापणार आहेस. आमेन. So when you say all is well, तर जेव्हा तुम्ही म्हणता ऑल इज वेल, सर्व ठीक आहे, you are just giving hope to yourself from your soul. तुम्ही केवळ स्वतःला स्वतःच्या जीवातनं आशा देता. Amen. आमेन. That is positive confession. त्याला सकारात्मक कबुली म्हणतात. But that help comes from your soul. पण ती मदत तुमच्या जीवातून येते. But when you say it is well, पण जेव्हा तुम्ही म्हणता इट इज वेल, ते ठीक आहे, comfort comes from God. सांत्वन देवाकडनं येतं. Praise God. आमेन.